वैष्णवी हत्याकांडाला नवे वळण, संशयित साहिल लाव्हारेचा झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह. खुनानंतर काही तासात संशयिताचा मृत्यू, आत्महत्या की अन्य कारण, इंदिरानगर पोलिसांचा तपास सुरू. नाशिकच्या इंदिरानगर परिसरातील वैष्णवी आवारे हत्याकांडाला नवे वळण मिळाले आहे. 20 वर्षीय वैष्णवी आवारे हिची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याप्रकरणी संशयित असलेला साहिल अशोक लाव्हारे याचा मृतदेह काही तासातच झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. शुक्रवार रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास वनसंपदा सोसायटीजवळ वैष्णवी आवारे हिची निर्घुण हत्या झाली होती. या घटनेनंतर संशयित साहिल लाव्हारे फरार झाला होता. त्याचा शोध इंदिरानगर पोलीस घेत असतानाच मध्यरात्री 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास अशोका हॉस्पिटल समोरील जॉगिंग ट्रॅकलगत एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. संशयितांचा मृतदेह सापडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार प्रेम प्रकरणातून हा खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र आरोपीने आत्महत्या केली की त्यामागे अन्य काही कारण आहे याचा तपासही पोलीस करत आहेत. तसेच दोन्ही घटनांचा संपूर्ण घटनाक्रम, तांत्रिक पुरावे आणि शवविच्छेदन अहवालाच्या आधारे इंदिरानगर पोलीस सखोल तपास करत आहे. सत्यवार्ता मराठी न्यूज, नाशिक.